गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग स्टुडंट. इयत्ता 11वीमध्ये आपण तिसऱ्या प्रकरणातील समतेचे प्रकार अभ्यासत आहोत. आता या समतेचे प्रकार अभ्यासत असताना आपण पहिलं अभ्यासलं होतं नैसर्गिक समता. त्याआधी आपण समतेची संकल्पना आणि समतेचे महत्त्व आपण त्याआधीच्या मागच्या तासिकेमध्ये बघितलं होतं. या आधीच्या तासिकेमध्ये आपण समतेचे प्रकार अभ्यासत होतो. तर त्यामधला आपण पहिला प्रकार अभ्यासलेला आहे तो होता नैसर्गिक समता. तर आता आपल्याला दुसरा प्रकार जो आहे तो अभ्यासायचा आहे. तर दुसरा प्रकार आहे आपला नागरी समता. आता नागरी समतेमध्ये नागरी हक्क सर्व लोकांसाठी समान असावेत. सर्व लोक कायद्यापुढे समान आहेत. वंश, वर्ण, जात, धर्म, लिंग या भेदभावात लोकांमध्ये केला जाऊ नये. आता नागरी हक्काचा जर आपण विचार करत असेल तर नागरी हक्कामध्ये सर्व लोकांना समान, सर्व लोक समान आहेत हे कायद्यापुढे असायला हवं. मग कुठल्याही प्रकारचा वंश, वर्ण, जात, धर्म, लिंग या आधारे लोकांमध्ये भेदभाव केला जायला नको. जर या आधारे भेदभाव होत असेल तर ती नागरी समता ठरत नाही. कुठल्या जातीचा आहे, कुठल्या वर्णाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या लिंगाचा आहे असा भेदभाव नागरी समतेमध्ये केला जात नाही. आणि तो जर केला जात असेल तर मग ती नागरी समता होत नाही. सर्वांना समान गुन्ह्यांसाठी समान शिक्षा, सर्वांना कायद्याचे समान संरक्षण, वरिष्ठ समाज घटकाला झुकते माप देणारा कायदा न करणे म्हणजे नागरी समता होय. आता यामध्ये स्त्रिया, मुले, मागास जाती, जमाती, दिव्यांग व्यक्ती यांना विशेष सवलती देणारा कायदा गेल्या नागरी समतेच्या तत्वाला बाधा देत नाही. कारण या समाज घटकांची स्पर्धा शक्ती कमी असते. आता सर्वांना काय आहे की नागरी हक्क सर्व लोकांसाठी समान असावे. लोक कायद्यापुढे समान जेव्हा असतात तेव्हा त्यामध्ये वंश, वर्ग, वर्ण, जाती आणि धर्म, लिंग या प्रकारचा कुठलाही भेदभाव केला जाऊ शकत नाही. सर्वांना समान गुन्हे असावे, समान शिक्षा असावी, सर्वांना कायद्यासमोर समान संरक्षण असावं. मग विशिष्ट समाज घटकाला झुकते माप देणारा कायदा न करणे मुद्दे नागरी समता होय. जर विशिष्ट समता असेल आणि विशिष्ट समाज असेल मग विशिष्ट समाजाला जर त्या घटकाला जर झुकते माप देणारा कायदा न करणे म्हणजेच काय नागरी समता होय. पण यामध्ये स्त्रिया, मुले व मागास जाती, जमाती, दिव्यांग व्यक्ती यांना विशेष सवलती देतो. आपण आता बऱ्याचदा बघतो की काही मागास वर्गांसाठी, काही आदिवासी लोकांसाठी संरक्षण किंवा आरक्षण देण्यात येतं आणि त्यानुसार त्यांना समता दिल्या जाते. समतेचा कायदा, सवलती देणारा कायदा केला जातो. कारण ते तितके प्रगत नसतात किंवा ते तितके समोर आले नसतात. त्यालासुद्धा आपण नागरी समता असे संबोधू किंवा नागरी समता असं म्हटल्या जाईल. मग नागरी समतेच्या तत्वाला तो बाधा देत नाही कारण ते तितके प्रगत किंवा ते तितके प्रगतशील नसतात. कारण या समाज घटकाची स्पर्धा शक्ती जी आहे ही कमी असते. जर कुठेतरी तो कुठल्या तरी विशिष्ट वर्गासाठी किंवा विशिष्ट वर्णासाठी जर झुकलेला असेल, तिथं जर तो झुकत असेल तर कारण त्या समाज घटकाची जी क्षमता आहे ती शक्ती क्षमता, ती शक्ती स्पर्धा कमी असते. त्यामुळे तो कायदा त्या ठिकाणी थोडासा झुकलेला असतो. म्हणजेच काय की त्या समाज घटकाची जी स्पर्धा शक्ती आहे ती कमी असते. आता हे झालं नागरी समता. आता यानंतरचं आहे राजकीय समता. पहिलं आपण बघितलं नैसर्गिक समता, दुसरं आपण बघितलं राजकीय समता. आता प्रत्येक नागरिकाला शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची समान संधी मिळणे. आता जर शासन व्यवस्था असेल किंवा शासन न्याय असेल तर त्यामध्ये प्रत्येक नागरिकाला भाग घेता आलं पाहिजे किंवा सहभागी होता आलं पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही समाजातील कनिष्ठ असो, वरिष्ठ असो, कुठल्याही व्यक्तीला कनिष्ठ स्थान न मिळता
शासन व्यवस्थेमध्ये त्याला सहभागी होता यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याला समान संधी मिळणे गरजेचं असते. म्हणजेच ते काय झालं, राजकीय समता होय. जर राजकीय समतेमध्ये प्रत्येक नागरिकाला शासन व्यवस्थेमध्ये जर सहभागी होण्याची संधी मिळत असेल, समान संधी जर त्या ठिकाणी मिळत असेल, तर त्या ठिकाणाला किंवा त्या व्यवस्थेला राजकीय समता असं म्हटल्या जाते. केवळ लोकशाहीतच अशा राजकीय समता अनुभवता येते. मात्र राजकीय समता समाजात रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करते. फक्त लोकशाहीतच राजकीय समता अनुभवता येत नाही, तर मात्र राजकीय समता ही समाजात रुजवल्या सुद्धा जाते आणि समाजात रुजवताना सुद्धा आपल्याला ती राजकीय समता जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मग या समतेच्या अभावी समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो. समाजासाठी रुजवण्यासाठी समतेच्या अभावी समाजामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. मग ज्या ठिकाणी असंतोष निर्माण होऊ शकतो त्या ठिकाणी प्रौढ मताधिकार व प्रतिनिधित्वात संबंधीचे कायदे राजकीय समतेचे आधार आहे. मग ज्या ठिकाणी ज्या समाजामध्ये असंतोष निर्माण होतो त्या ठिकाणी जेव्हा जर असंतोष निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी प्रौढ मताधिकार व प्रतिनिधित्व संबंधीचे कायदे राजकीय समतेचे आधार असतात. प्रतिनिधित्वाचे संबंधीचे कायदे आणि प्रौढ मताधिकार हे कायदे जे आहेत हे राजकीय समतेचे आधार बनतात. यालाच आपण राजकीय समता असे म्हणू. राजकीय समतेमध्ये प्रत्येक नागरिकाला शासन व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याची समान संधी सर्वांना मिळणे गरजेचे असते. त्या ठिकाणी आपण राजकीय समता असं संबोधू किंवा राजकीय समता त्याला म्हटल्या जाईल. केवळ लोकशाहीतच नाही तर राजकीय समता ही समाजात सुद्धा रुजवण्यासाठी महत्त्वाची ठरते. आणि मग या ठिकाणी समाजात रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुद्धा करावे लागतात. मग जाणीवपूर्ण जर प्रयत्न करत असतील तर त्या समतेच्या अभावी समाजामध्ये मतभेद सुद्धा दिसून येतात किंवा असंतोष निर्माण होऊ शकतो. मग जर त्या ठिकाणी असंतोष निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी प्रौढ मताधिकार व प्रतिनिधित्वात संबंधीचे कायदे राजकीय समतेचा आधार घेत असतात. यालाच आपण राजकीय समता असे संबोधू किंवा राजकीय समता यालाच असं म्हटल्या जाईल. आता याच्यानंतरचं आहे चौथं आर्थिक समता. आता आर्थिक समता म्हणजे काय किंवा आर्थिक समता कशाला म्हटल्या जाईल. मग आर्थिक समता हा राजकीय समतेचा पाया असतो. आर्थिक समता हा राजकीय समतेचा पाया असतो. मग आर्थिक विषमतेमुळे समाज दुभंगला जातो व आर्थिक समता म्हणजेच स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना समान संधी असणे. आर्थिक समता जर असेल तर आर्थिक समतेमध्ये सुद्धा राजकीय समतेचा पाया असतो. आर्थिक समता हे काय असतं, राजकीय समतेचा पाया असतो. बरेचदा सहकारण स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला हे विचारू शकतात की आर्थिक समता हा कशाचा पाया असतो किंवा आर्थिक समता रिकाम्या जागामध्ये योग्य पर्याय निवडामध्ये सुद्धा विचारला जातो. आर्थिक समता हा कशाचा पाया असतो तर तो राजकीय समतेचा पाया असतो. मग आर्थिक विषमतेमुळे समाज दुभंगला जातो. मग आर्थिक समता म्हणजेच स्वतःचा सर्वांगीण विकासासाठी सर्वांना समान संधी असणे. आर्थिक विकासामुळे काय होतो की समाज हा दुभंगला जातो. आर्थिक विषमता जर असेल, आर्थिक विषमता जर त्या ठिकाणी असेल तर त्यामुळे काय होतो, समाज दुभंगला जातो. मग जर समाज दुभंगला जात असेल तर आर्थिक समता म्हणजेच स्वतःचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वांना समान संधी असते. आर्थिक विषमता ज्या ठिकाणी दिसून येते किंवा आर्थिक समता ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी समाज हा दुभंगला जातो. आणि जेव्हा समाज दुभंगला जातो तेव्हा आर्थिक समता म्हणजे स्वतःचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वांना समान संधी देणे किंवा सर्वांना समान संधी असणे. मग लोकांचे आर्थिक शोषण होणे हे संपत्तीच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध करणे आणि सर्वांना अत्यावश्यक वस्तू व सेवांची उपलब्ध असणे. मग हॉलर्ड लॉस्की यांच्या मते जीवनाच्या किमान अत्यावश्यक वस्तूंबाबत आर्थिक समता असावी. हॉलर्ड काय सांगतात, हॉलर्ड लॉस्की म्हणतात की प्रत्येकाला जीवनाच्या किमान अत्यावश्यक गरजा भागवता आल्या पाहिजे. त्या वस्तूबद्दल समानता असली पाहिजे. जेव्हा आपल्याला आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी समान संधी मिळेल, समान समता मिळेल, आर्थिक समता असेल त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक विषमता जाणवणार नाही. आणि आर्थिक विषमता जर नसेल तर त्या ठिकाणी समाज दुभंगला जाणार नाही. म्हणून यामध्ये आर्थिक समता जेव्हा असेल
तेव्हा समाज दुभावला जाणार नाही. मग हॉलॉर्ड लॉस्कीचं असं म्हणणं आहे किंवा हॉलॉर्ड लॉस्कीच्या मते जीवनाच्या किमान अत्यावश्यक वस्तूंबाबत आपल्याला आर्थिक समता असावी. मग अर्नेस्ट बार्कर यांच्या मते असं म्हटलं जातं की राज्यसंस्था सर्वांना मालमत्तेचा समान हक्क देते. अर्नेस्ट बार्कर काय म्हणतात की राज्यसंस्था सर्वांना मालमत्तेचा समान हक्क देते. मग ज्या वेळेला समान हक्क देते म्हणजेच काय झालं की सर्वांच्या वाटेला समान मालमत्ता उपलब्ध करून द्यावी. राज्यसंस्था जर सर्वांना मालमत्ता देत असेल तर सर्वांना ती समान मालमत्ता उपलब्ध करून द्यावी. असेच नव्हे तर सर्वांना त्याच्या पात्रतेनुसार मालमत्ता जमवण्याचा समान हक्क असणे गरजेचं असते. या ठिकाणी आपण आर्थिक समता जी आहे ती अभ्यासली की ज्यामध्ये आर्थिक समानता असणे फार गरजेचं असते आणि आर्थिक समता हा राजकीय समतेचा पाया असतो. जेव्हा राजकीय समतेचा पाया असतो तर मग आर्थिक विषमता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी समाज हा दुभंगला जातो. मग होनार्ड लॉस्कींच्या मते अत्यावश्यक जीवनाच्या किमान ज्या वस्तूबाबत आहे याच्याबद्दल आर्थिक समानता असायला पाहिजे. मग आर्थिक समानता असेल तर प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार मालमत्ता जमवण्याचा सुद्धा हक्क आहे. कारण आधीच काय सांगितलं आहे की आर्थिक समता म्हणजेच राजकीय समतेचा पाया असतो. मग होनार्ड लॉस्कींच्या मते जीवनावश्यक वस्तूच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक वस्तूंबाबत आर्थिक समता सर्वांना मिळायला पाहिजे. मग त्याच्यानंतर राज्यसंस्था सर्वांना मालमत्तेचा समान हक्क देते म्हणजेच काय आहे की सर्वांच्या वाट्याला समान मालमत्ता उपलब्ध करून द्यावी किंवा समान मालमत्ता उपलब्ध करण्यात यावी. मग प्रत्येकाच्या आपल्या पात्रतेनुसार त्याला मालमत्ता जमवण्याचा हक्क असतो. यालाच आपण आर्थिक समता असं म्हणू. यानंतरचं जे पुढचं आहे सामाजिक समता हा मुद्दा आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत किंवा पुढच्या तासिकेमध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.